नमस्कार, बुलेटिन 13 न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। बुलेटिनच्या बातमीपत्रात महत्त्वाच्या घडामोडी आपण पाहत आहोत। छत्रपती शिवाजी महाराज की जय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। छत्रपती शिवाजी महाराज की जय। तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय। तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय। नमस्कार, बुलेटिन 13 न्यूजवर एक महत्त्वाची विशेष बातमी पाहत आहोत। बातमी आहे भ्याड हल्ल्यासंदर्भातली। संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड यांच्यावर भ्याड हल्ला प्रकरणी येवल्यात सकल मराठा समाजाने केले निषेध आंदोलन, आरोपींना मोक्का लावण्याची मागणी। संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याप्रकरणी येवला येथे सकल मराठा समाज तसेच विविध संघटनांच्या वतीने तीव्र शब्दात निषेध करण्यात आला। या निषेधासाठी आयोजित आंदोलन व निवेदनाप्रसंगी अनेक सामाजिक व राजकीय संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। काल महाराष्ट्राचे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष माननीय श्री प्रवीणजी गायकवाड हे पुरोगामी विचारसरणीचे आणि सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले महान व्यक्तिमत्व, त्यांच्यावरती जो प्रतिगामी चळवळीतील लोकांनी भ्याड हल्ला केला, त्या भ्याड हल्ल्याचा येवला तालुका सकल मराठा समाजातर्फे आम्ही निषेध करत आहोत। आणि आम्ही माननीय मुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांच्याकडे अशा आरोपीवर आणि अशा पुरोगामी शक्तीच्या संघटनावरती प्रतिगामी संघटना ज्या आहेत त्यांच्यावरती कारवाई करावी आणि पुरोगामी विचारसरणीच्या कार्यकर्त्यांना संरक्षण द्यावे अशी मागणी करत आहोत। छत्रपती संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेशचे नेते प्रवीणजी गायकवाड साहेब हे सातत्याने फुले आंबेडकरांचा विचार ह्या महाराष्ट्रामध्ये रुजवत असतात। गोरगरिबाला न्याय देणं किंवा त्या न्यायासाठी रस्त्यावर उतरवून त्या आणण्याची जाणीव करून देणं हे त्यांचं मुख्य काम आहे। आणि त्यांच्या त्या प्रेरणेमुळे आज महाराष्ट्रातील हजारो तरुण एका आशेच्या किरणाने त्यांच्याकडे पाहतात। परंतु काल ह्याच पुरोगामी महाराष्ट्रात ज्या टायमाला त्यांच्यावर भ्याडाचा हल्ला होतो त्या टायमाला आमच्यासारखे तरुण चळवळीत कसं करायचं यासाठी ते नक्कीच भयभीत होतात। म्हणून या फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात प्रवीण गायकवाडांना जो हल्ला झालेला आहे तो आम्ही स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचा मी जिल्हाध्यक्ष नात्याने तीव्र शब्दाचा जाहीर निषेध करतो। आणि ज्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर अशा प्रकारचा हल्ला केला त्यांच्यात काल पोलिसांनी जी कारवाई केली, परंतु त्या कारवाईवर आम्ही समाधानी नाही। त्यांच्यावर कठोरातली कठोर कारवाई झाली पाहिजे। अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन 13 न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राइब करा व लाईक करा।